Hello friends, myself Nilesh Subhachand Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhode. In this lecture, we will cover the accounting concepts, conventions and principle. So, let's start with the introduction. So, accounting, which is generally considered as the language of business. तर बिझनेसमध्ये जी लँग्वेज बोलली जात असतात किंवा बिझनेसची जी लँग्वेज आहे त्याला आपण थोडक्यात म्हणतो अकाउंटिंग की थ्रू दॅट अकाउंटिंग और दॅट अकाउंटिंग विच इज कन्सिडर ॲज द लँग्वेज ऑफ द बिझनेस. It records the business transaction which have been taken place during accounting period and communicate the result thereof in the form of financial statement such as profit and loss account and balance sheet. तर अकाउंटिंगमध्ये काय होतं असं किंवा अकाउंटिंगमुळे काय होतं असं की जे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असतो आपण बिझनेसचे जे ट्रान्झॅक्शन होत असतात ड्युरिंग दॅट पर्टिक्युलर पिरियड और ड्युरिंग दॅट अकाउंटिंग पिरियड. सो दॅट ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्ड अँड दॅट communicates or due to recording of the transaction account wise we can prepare the financial statement at the last, that is profit and loss account and balance sheet. So there are a certain set rule for preparing the financial statement and these rules which is called as a general accepted accounting principle, that is a GAP. GAAP, generally accepted accounting principle, which is nothing but GAAP. ओके. तर अकाउंटिंगची जे जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल म्हणजेच काय की दॅट प्रिन्सिपल्स आर ॲक्सेप्टेड युनिव्हर्सली बाय ऑल द अकाउंटंट्स, दॅट इज commonly accepted by professional accounting world as general guideline for preparing the financial statement. तर जे फायनान्शियल स्टेटमेंट तुम्ही भारतात तयार करणार तसंच फायनान्शियल स्टेटमेंट हे विदेशातसुद्धा तयार केलं जाणार आहे. म्हणजेच काय थोडक्यात की जे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स असतात, अकाउंटिंग कॉन्सेप्ट कन्व्हेन्शन्स ज्या असतात दॅट आर युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. So the accounting principle rules of conduct and action described by various terms which is known as concept, conventions and assumptions. So that gap means what? So gap may be defined as those rules of action or conduct which are derived from experience and practice, and when they prove useful they becomes accepted principle of accounting. तर जनरली ॲक्सेप्टेड प्रिन्सिपल ऑफ अकाउंटिंग म्हणजेच काय की जे पहिले रूल तयार केले गेले ते कंडक्ट केले गेले, सर्वांनी एक्सपिरियन्स घेतला, प्रॅक्टिस केली त्याची आणि त्याच्यानंतर ते सर्वांना डिस्ट्रीब्यूट करण्यात आले किंवा सर्वांनी ते ॲक्सेप्ट केले, त्यालाच म्हणतोय आपण जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल. अकाउंटिंग ही बिझनेसची लँग्वेज आहे. ओके. थोडक्यात काय की प्रॉफिट किती झालं, लॉस किती झाला, बिझनेसची प्रॉपर्टी काय, हे कशा थ्रू बोलू शकतो आपण, तर थ्रू द अकाउंटिंग. सो फीचर्स ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. तो लेट्स स्टार्ट विथ द फीचर्स इन दॅट फर्स्ट relevance or usefulness. So accounting principles satisfy the needs of those who use it. तर ज्या व्यक्तींना हे अकाउंटिंग प्रिन्सिपल जे ते सॅटिस्फाय करतील त्यांची नीड, त्यांच्यासाठी अकाउंटिंग प्रिन्सिपल्स हे युजफुल आहेत. अकाउंटिंग प्रिन्सिपल अगेन एबल टू प्रोव्हाइड युजफुल इन्फॉर्मेशन. तर थ्रू द प्रॉपर अकाउंटिंग प्रिन्सिपल it useful or able to provide a useful information. Then accounting principle is based on fact and figures. जे अकाउंटिंग प्रिन्सिपल आहेत
that accounting principle which is based on a fact and figure, and that fact which is universally accepted. Then accounting principle no scope for personal bias, तर पर्सनल बायससाठी इथं स्कोप नाही. देन फिजिबिलिटी, त्यालाच आपण म्हणतो व्यवहार्यता. ओके, सो प्रिन्सिपल शुड बी प्रॅक्टिसेबल. तर जे प्रिन्सिपल आपण ॲडॉप्ट करणार आहे तर ते प्रॅक्टिसमध्येच आपण आणणार आहे किंवा ते प्रॅक्टिसेबल आहेत अँड इझी टू यूज, अदरवाईज देअर युटिलिटी विल बी लिमिटेड. तर जे प्रिन्सिपल आपण तयार करणार आहेत, दॅट प्रिन्सिपल किंवा जे प्रिन्सिपल असणार आहेत अकाउंटिंगचे ते इझी असायला पाहिजे टू यूज, अदरवाईज देअर युटिलिटी विल बी लिमिटेड. देन गॅप, that is GAAP, generally accepted accounting principle, in that the basic objective of accounting is to provide financial information to various interested group for the purpose of decision making. असे नंबर ऑफ पीपल्स आहेत, जसं इन्व्हेस्टर असेल, क्रेडिटर्स असेल, बँकर्स असतील, ओके, असे भरपूर लोक आहे, शेअर होल्डर्स असतील, त्यांना अकाउंटिंग म्हणजेच काय ते बघतात, फायनान्शियल स्टेटमेंट ते बघत असतात. फायनान्शियल स्टेटमेंट कशावरून तयार होणार आहे, तर अकाउंटिंग थ्रू ते तयार होणार आहे. म्हणजेच पहिले जर्नल तयार करतो, जर्नलमधनं एंट्री आपण ट्रान्सफर करतो लेजरमध्ये, लेजरनंतर ट्रायल बॅलन्स तयार करतो, ट्रायल बॅलन्स झाल्यानंतर आपण फायनान्शियल स्टेटमेंट तयार करतो. त्याच्यात दोन स्टेटमेंट आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही एक स्टेटमेंट आहे आणि ॲसेट्स आणि लायबिलिटीची एक स्टेटमेंट असते. ओके, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा ॲसेट्स आणि लायबिलिटीची स्टेटमेंट असेल त्यालाच आपण म्हणतो आहे बॅलन्स शीट. दॅट बॅलन्स शीट, दॅट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज युजफुल फॉर द पर्सन्स who interested in a business organization. Then it is of utmost important that uniformity and consistency is maintained in preparing such a financial statement. Then if business enterprise are left to have their own notion about the accounting terms like assets, liability, revenue, income, expenses, etc., it will lead to confusion. Then accounting being a man-made system, तर जी अकाउंटिंग असणार आहे किंवा अकाउंटिंग जी असते तर अकाउंटिंग ही मॅनमेड सिस्टीम आहे की जी एका व्यक्तीनं किंवा नंबर ऑफ पीपल्सनं त्यांच्या अनुभवातनं, त्यांच्या अभ्यासातनं ती तयार केलेली आहे. अँड मस्ट इन्व्हॉल्व अँड ॲडजस्ट इट्स सेल्फ टू द चेंजेस इन द नीड ऑफ मॅनकाइंड. तर अकॉर्डिंग टू द नीड, अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट इट गेट चेंजेस अँड दॅट रिझल्ट्स accounting principles are not as exact and rigid as are the law of nature science. तर जसं नेचरचे जे प्रिन्सिपल आहेत तर त्याप्रमाणे अकाउंटिंगचे प्रिन्सिपल नसतात. का? कारण की तिथं समवॉट चेंजेस हे केले जात असतात. अँड देअरफॉर एम्फॅसिस ऑन जर्नल इन्स्टेड ऑफ युनिव्हर्सल ॲक्सेबिलिटी ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल. तर आता हे डिपेंड करणार आहे की कोण ते ॲक्सेप्ट करेल, कोण ते ॲक्सेप्ट करणार नाही. म्हणजे कोणी अकाउंटंट्स ते ॲक्सेप्ट करतात, कोण अकाउंटंट हे ॲक्सेप्ट करत नाही. दॅट इज दॅट जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल. सो जनरली ॲक्सेप्टेड अकाउंट प्रिन्सिपल्स आर द बिल्डिंग ब्लॉक ऑफ अकाउंटिंग लँग्वेज. Rather, they are pillar on which the structure of accounting is basically resting. तर हे जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंगचे प्रिन्सिपल आहेत. हे काय फक्त, तर हे फक्त बिल्डिंग ब्लॉक ऑफ अकाउंटिंग लँग्वेज आहे. ते पिलर्स आहेत अकाउंटिंगचे. ओके, नॉट अ स्ट्रक्चर ऑफ अकाउंटिंग इज बेसिकली रेस्टिंग. तर ते फक्त पिलर्स आहेत. ओके, ऑन विच द स्ट्रक्चर किंवा हे जे गॅप आहे बिल्डिंग ब्लॉक ऑफ अकाउंटिंग लँग्वेज आहे. रादर दे आर पिलर ऑन विच द स्ट्रक्चर ऑफ अकाउंटिंग इज बेसिकली रेस्टिंग. तर त्या पिलर्सवरती ही अकाउंटिंग जी असणार आहे ती बेस असणार आहे.
द क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल. तर अकाउंटिंग प्रिन्सिपल हे दोन प्रकारचे असतात, कॉन्सेप्ट असतात आणि कन्व्हेन्शन. आपण त्याला म्हणतो की रूढी परंपरा. ओके, तर काही रूढी परंपरा ह्या काय आपण वर्षानुवर्ष आपण पाळत आलेलो आहे. आपले वडील असतील, आपले आजोबा असतील, ओके, तर आजोबांनी एखादी रूढी परंपरा मानलेली आहे, पाळत आहे, तर तीच आपले वडील पण पाळतात किंवा हे त्यांच्यावर डिपेंड असणार आहे. पाळणार का नाही पाळणार ते आपल्यावर सुद्धा डिपेंड असणार की ती रूढी परंपरा आपण मानायची का नाही मानायची. दॅट इज द अकाउंटिंग कॉन्सेप्ट्स अँड कन्व्हेन्शन्स. So let's start the accounting concept. So accounting concept means, or these are the assumptions on which or on the basis of which financial statements are prepared. That is, accounting concept means the necessary assumptions or conditions upon which accounting is based. तर फायनान्शियल स्टेटमेंट, बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करण्यासाठी आपण अकाउंटिंग कॉन्सेप्ट हे यूज करतो आहे किंवा हे आपण पाळत असतो. ओके, सो द कॉन्सेप्ट आर द आयडिया ऑर थ्रू विच हॅज युनिव्हर्सल ॲप्लिकेशन, की ते सहसा युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड ह्या असतात. देन कन्व्हेन्शन्स. आता कन्व्हेन्शन्स म्हणजे काय, तर दीज आर द डिराईव्ह बाय युसेज अँड प्रॅक्टिस. कन्व्हेन्शन नीड नॉट हॅव युनिव्हर्सल ॲप्लिकेशन. तर कन्व्हेन्शन हे असं थोडक्यात अगेन की त्याच रूढी परंपरा आपण ज्या म्हणतो आहे, ओके, की ज्या डिराईव्ह बाय युसेज अँड प्रॅक्टिस, की युसेज आणि प्रॅक्टिसवर त्या डिराईव्ह झालेल्या त्या बेस झालेल्या आहे. बट दॅट कन्व्हेन्शन नीड नॉट हॅव युनिव्हर्सल ॲप्लिकेशन. ते युनिव्हर्सली ॲक्सेप्ट आहे किंवा नाही हे डिपेंड किंवा त्याची गरज नाही. Then let's start with the concept of accounting in that first business entity concept. So first in that, the business considered to be distinct from its owner, proprietors, partners or members. तर बिझनेस एंटायटी कॉन्सेप्ट काय सांगतं आहे, तर जेव्हाही कधी आपण बिझनेस चालू करू, बिझनेसचं अकाउंटिंग करू, ओके, तर बिझनेसमध्ये दोन व्यक्ती असतात, एक तर बिझनेस आणि दुसरे आपण बिझनेसचे ओनर असणार किंवा पार्टनर असणार किंवा त्या बिझनेसचे मेंबर असणार. ओके, तर बिझनेस एंटायटी कॉन्सेप्टनं काय सांगतं आहे की जेव्हाही आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करू, बिझनेसचे ट्रान्झॅक्शन्स हे वेगळे रेकॉर्ड केले जाणार आहे आणि त्या बिझनेसचा जो ओनर आहे तो ओनर असेल, तो पार्टनरसुद्धा असू शकतो, तो मेंबरसुद्धा असू शकतो, त्याची अकाउंटिंग हे वेगळे राहणार आहे. दॅट इज बिझनेस एंटायटी कॉन्सेप्ट. बिझनेसचं वेगळं अकाउंट, ओनर किंवा पार्टनर किंवा तो शेअर होल्डर असेल किंवा तो मेंबर असेल त्याचं वेगळं अकाउंट. दॅट इज अ बिझनेस एंटायटी कॉन्सेप्ट. सो इट कन्सिडर ॲज अ टू डिस्टिंक्ट सेपरेट एंटायटीज. दोघांचं वेगळं अस्तित्व आहे, दोघं वेगळे आहेत. बिझनेसचा ओनर आणि बिझनेस एकच नव्हे, दोघं वेगळे. बिझनेसचं ट्रान्झॅक्शन वेगळं रेकॉर्ड करणार, ओनरचं, पार्टनरचं किंवा जो शेअर होल्डर असेल किंवा मेंबर असेल त्याचं ट्रान्झॅक्शन वेगळं रेकॉर्ड करणार आहे. देन ट्रान्झॅक्शन हॅज टू बी रेकॉर्ड फ्रॉम पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ बिझनेस अँड नॉट ओनर्स. तर जे काही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करू बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू रेकॉर्ड करणार आहे, नॉट बाय ओनर पॉईंट ऑफ व्ह्यू. Cash contributed by proprietor, for example, add to the cash resource of the business and hence it is debited to cash account. Though it reduces the cash resource of the proprietor, the business is just like a creditor of the business. आता थोडक्यात काय, तर जेव्हा बिझनेसमध्ये आपण पैसे ॲड करू, ओके, तर थोडक्यात की बिझनेसच्या कॅश अकाउंटमध्ये पैसे टाकू तर काय होणार आहे, थोडक्यात बिझनेसचा जो गल्ला असेल दॅट इज कॅश अकाउंट, तर त्याची कॉस्ट वाढणार आहे, दॅट इज डेबिट होणार आहे. आणि जो ओनर असणार आहे, जो प्रोप्रायटर असणार आहे त्याचा खिसा काय होणार आहे, हा खाली होणार आहे, म्हणजेच काय होणार आहे, तो क्रेडिट होणार आहे. दॅट इज ॲड टू द कॅश रिसोर्स ऑफ बिझनेस and hence is debited to cash.
though it reduce the cash resource of the proprietor. द बिझनेसमॅन इज जस्ट लाईक अ क्रेडिटर ऑफ द बिझनेस. तर बिझनेसमॅन काय हा फक्त क्रेडिटर आहे त्या बिझनेससाठी, तो पैसा प्रोव्हाइड करतो बिझनेसला. ओके, म्हणजेच काय थोडक्यात इथं की बिझनेसचे ट्रान्झॅक्शन वेगळे रेकॉर्ड करणार आणि ओनर जो असेल त्याचे ट्रान्झॅक्शन हे वेगळे रेकॉर्ड करणार. का? कारण की दे आर सेपरेट एंटायटी. दोघं वेगळ्या एंटायटी आहेत, दोघांचं अस्तित्व वेगळं आहे. बिझनेसचं अस्तित्व वेगळं, ओनरचं अस्तित्व वेगळं. देन मनी मेजरमेंट कॉन्सेप्ट ऑर अझम्पशन. आता मनी मेजरमेंट कॉन्सेप्ट और ॲझम्पशनमध्ये काय सांगतं आहे? ॲज पर दिस कॉन्सेप्ट ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. थोडक्यात काय की जे ट्रान्झॅक्शन इन टर्म्स ऑफ मनी आपण रेकॉर्ड करू शकतो तेच ट्रान्झॅक्शन बुकमध्ये रेकॉर्ड करणार आहेत. दॅट इज ॲज पर धिस कॉन्सेप्ट ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन की जे पैशांमध्ये ज्याची देवाणघेवाण होतं आहे आर रेकॉर्डेड इन बुक्स ऑफ अकाउंट. तेच ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करणार आहे इन अ बुक्स ऑफ अकाउंट. मेजरमेंट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन मनी हेल्प्स in understanding the state of affairs of the business in a better way. जर मेजरमेंट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन मनी याच्यामुळे काय होणार आहे? इट हेल्प इन अ अंडरस्टँडिंग द स्टेट ऑफ अफेअर्स ऑफ द बिझनेस इन अ बेटर वे. तर एक बिझनेसमध्ये व्यवहारता जी असणार आहे तर ही पारदर्शक राहणार आहे. का? कारण की प्रत्येक ट्रान्झॅक्शन जे पैशांमध्ये झालेलं आहे, ज्याची देवाणघेवाण पैशांमध्ये झालेली आहे ते प्रत्येक ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करतो. याच्यामुळे काय होणार आहे? द ट्रान्सपरन्सी इज क्रिएटेड इन द बिझनेस. आता इट इज ड्यू टू अकाउंटिंग डज नॉट गिव्ह द पिक्चर ऑफ नॉन मॉनिटरी आयटम्स. तर जे नॉन मॉनिटरी आयटम्स आहेत की ज्यांची देवाणघेवाण जे सेल झाले, परचेस झाले विदाऊट मनी, विदाऊट पैसा जी देवाणघेवाण झाली ते रेकॉर्ड केले जाणार नाही. इट इज ड्यू टू दिस कॉन्सेप्ट रेकॉर्डिंग इन टर्म्स ऑफ मनी, रेकॉर्डिंग ओनली मॉनिटरी आयटम्स की ज्यांचं ट्रान्झॅक्शन जे रेकॉर्ड करणारे ओनली इन टर्म्स ऑफ मनीज आपण रेकॉर्ड करणारे. दुसरी गोष्ट ज्याची व्हॅल्यू मॉनिटरी आयटम्स आहेत, ज्याची देवाणघेवाण पैशांमध्ये होणार आहे तेच आपण लिहिणार आहेत. दॅट इज मनी मेजरमेंट कॉन्सेप्ट. देन गोईंग कन्सर्न कॉन्सेप्ट. सो इट इज द बेसिक आयडिया that business will continue for a long period of time while recording and reporting the business transaction. आता जेव्हा कधीही आपण बिझनेस टाकतो, बिझनेस टाकत असताना आपल्या डोक्यात असतं की बिझनेस हा लॉंग पिरियडसाठी जाईल, बिझनेस हा लॉंग टर्मसाठी आपण टाकतो आहे. ओके, तर त्यानुसारच आपण रेकॉर्ड करणारे आणि रिपोर्ट करणारे द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. आज सपोज की एखादा बिझनेस सेट केला तर असं होणार नाही की तो दुसऱ्या दिवशी मी क्लोज करून घेईन. तर जेव्हा मी बिझनेस जर टाकत असणार आहे तर एक लॉंग ड्युरेशनसाठी 50 वर्ष 100 वर्ष पिढ्यानपिढ्या तो बिझनेस चालायला पाहिजे या दृष्टिकोनातून मी बिझनेस टाकतो आहे. आणि त्यानुसारच रेकॉर्डिंग मी करणारे आणि रिपोर्टिंग मी करणारे ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन. इट इज ड्यू टू कॉन्सेप्ट दॅट द प्रायर डिस्टिंक्शन इज मेड बिटवीन कॅपिटल अँड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर इथं डिफरन्स जो असणार किंवा प्रॉपर डिफरन्स इज मेड इन बिटवीन कॅपिटल. कॅपिटल म्हणजेच काय की थोडक्यात की अमाऊंट ऑफ मनी इन्व्हेस्टेड. ओके, दॅट इज नथिंग बट अ कॅपिटल. जेवढा पैसा मी इन्व्हेस्ट केला दॅट इज कॅपिटल. अँड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर, तर जो काही रिव्हेन्यूचा खर्च झाला आहे पैसे कमवण्यासाठी दॅट इज अ रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर प्रॉपर डिफरन्स इथं राहणार. देन ॲसेट्स आर क्लासिफाय इंटू करंट ॲसेट्स अँड फिक्स ॲसेट्स. तर ॲसेट्स म्हणजे काय की बिझनेसची प्रॉपर्टी, थोडक्यात की लँड असेल बिझनेसची, बिल्डिंग असेल किंवा मशनरी असेल. ओके, बिझनेसचं कॅश सपोज की जर बँकेमध्ये असेल तीसुद्धा ॲसेट्स आहे. दॅट इज अमाऊंट ऑफ मनी, अमाऊंट ऑफ प्रॉपर्टी which is earned through the business. That concept is nothing but assets.
तर ते जे ॲसेट्स आहेत ते ॲसेट्स आपण क्लासिफाय करणार आहे करंट ॲसेट्स आणि फिक्स ॲसेट्समध्ये. देन लायबिलिटीज आर क्लासिफाय इंटू शॉर्ट टर्म लायबिलिटी अँड लॉंग टर्म लायबिलिटीज. तर काय लायबिलिटीज म्हणजे काय, तर लायबिलिटीज नथिंग बट द अमाऊंट ऑफ मनी पेएबल थ्रू द बिझनेस. सपोज की बिझनेसवरती कर्ज झालेलं आहे, बिझनेसमधून एखाद्या व्यक्तीला एखाद्या पार्टीला जेव्हा पैसे द्यायचे आहेत, दॅट इज नथिंग बट अ लायबिलिटीज. तर दोन प्रकारच्या लायबिलिटीज आहेत. शॉर्ट टर्म लायबिलिटी की जी शॉर्ट पिरियडमध्ये तुम्हाला पेड करायची, लॉंग टर्म लायबिलिटी की जी लॉंग पिरियडसाठी तुम्हाला किंवा लॉंग पिरियड नंतर किंवा लॉंग पिरियडपर्यंत ती लायबिलिटी तुम्हाला पेड करायची, दॅट इज अ लॉंग टर्म लायबिलिटी. अँड यूज इट्स फिक्स ॲसेट टिल द एंड ऑफ देअर युजफुल लाईफ. तर जे फिक्स ॲसेट्स आहेत जसं लँड असेल, मशनरी असेल, बिल्डिंग असेल, तर यूज दॅट फिक्स ॲसेट टिल द एंड ऑफ देअर युजफुल लाईफ. जोपर्यंत त्यांच्यात क्षमता आहे, जोपर्यंत त्यांच्यात पोटेन्सी आहे, तोपर्यंत ते ॲसेट्स हे तुम्ही यूज करू शकणार. दॅट इज गोईंग कन्सर्न कॉन्सेप्ट. देन अकाउंटिंग पिरियड कॉन्सेप्ट. आता प्रत्येक गोष्टीला अंत राहतो. ओके, तर अकाउंटिंग पिरियड कॉन्सेप्ट म्हणजेच काय होणार आहे की डिवाइड एंटायर इनडेफिनाईट लाईफ ऑफ बिझनेस इन टू स्मॉलर पिरियड. त्यालाच म्हणतोय आपण अकाउंटिंग पिरियड कॉन्सेप्ट. म्हणजेच काय की कुठल्या तरी एका क्षणाला तुम्हाला अकाउंटिंग ही स्टॉप करायची आणि त्याच्यानंतर वापस तुम्हाला अकाउंटिंग चालू करायची. ओके, तर त्याला म्हणतो आपण अकाउंटिंग पिरियड. आता जनरली अकाउंटिंग पिरियड किंवा अकाउंटिंग पिरियड कुठून चालू होतो, तर 1 एप्रिलपासून तो चालू होत असतो आणि 31 मार्चपर्यंत तो चालत असतो. 31 मार्चला आपण बिझनेसचं फायनान्शियल स्टेटमेंट, दॅट इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट हे तयार करत असतो आणि त्याच्यावरनं आपल्याला समजत असतं की बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला का लॉस झाला, ॲसेट्स किती किंवा लायबिलिटी किती, हे सर्व त्या बिझनेसच्या फायनान्शियल स्टेटमेंटवरनं तयार होत असतं 31 मार्चला. तर 1 एप्रिल ते 31 मार्च या पिरियडला म्हणतोय आपण अकाउंटिंग पिरियड. हा प्रत्येकाचा व्हॅरी असू शकतो. So 12 months considered as one accounting period and reports the result of the activity undertaken in specified period. तर तो जो 12 महिन्याचा कालावधी, 1 वर्षाचा जो कालावधी, त्याला म्हणतोय आपण अकाउंटिंग पिरियड. आणि त्याच्यानंतर म्हणजेच आपण फायनान्शियल स्टेटमेंट हे तयार करत असतो. देन नेक्स्ट दॅट इज अ कॉस्ट कॉन्सेप्ट. आता कॉस्ट कॉन्सेप्ट काय सांगते, so assets is ordinarily recorded in the books at the price at which it was acquired, that is at its cost price. तर कॉस्ट कॉन्सेप्ट काय सांगते की ज्या वेळेस जी वस्तू तुम्ही घेतलेली आहे त्यावेळेस त्या वस्तूचं मूल्य जे असेल किंवा जे होतं त्याच कॉस्टमध्ये ते रेकॉर्ड करायचं. जी प्रॉपर्टी, जे ॲसेट्स, जी वस्तू तुम्ही घेतलेली आहे त्या पिरियडमध्ये ज्या कॉस्टला घेतली आहे त्याच कॉस्टला तुम्हाला रेकॉर्ड करायची. दो रेकॉर्डेड इन द बुक्स ॲट द कॉस्ट इन द कोर्स ऑफ टाईम दे बिकम्स रेड्यूस इन व्हॅल्यू ऑन अकाउंट ऑफ डेप्रिसिएशन चार्जेस. आता सपोज की एखादी वस्तू, सपोज की मी कार घेतली. ओके, कार घेतल्यानंतर सपोज की ती 1 एप्रिल 2021ला जर मी एखादी कार घेतली आणि ती कार जर मी 31 डिसेंबर 2021ला मला जर विकायला काढायची, तर काय होणार आहे, त्या कारची कॉस्ट ही कमी भेटणार आहे. म्हणजेच काय की ड्यू टू द डेप्रिसिएशन चार्जेस. तर ते चार्जेस तिथे रेकॉर्ड करायचे. दॅट इज दो रेकॉर्ड इन द बुक्स ॲट द कॉस्ट इन द कोर्स ऑफ टाईम. ज्यावेळी जी कॉस्ट असेल परचेस करताना ती लिहायची आहे. अँड दे बिकम्स रिड्यूस इन द व्हॅल्यू
ऑन अकाउंट ऑफ डेप्रिसिएशन चार्जेस. तर जे डेप्रिसिएशन होणार आहे, घसारा जो होणार आहे, त्याचेसुद्धा ते चार्जेस तिथं लिहून घ्यायचे. अँड दॅट इज नोन ॲज अ हिस्टोरिकल कॉस्ट कॉन्सेप्ट. कॉस्ट कॉन्सेप्टला आपण काय म्हणतो अजून? हिस्टोरिकल कॉस्ट कॉन्सेप्ट. ॲसेट्स डू नॉट रिफ्लेक्ट द रिअल वर्थ, दॅट इज प्राईस लेवल चेंजेस. तर ॲसेट्स जे असणार आहे त्याची व्हॅल्यू कमी किंवा जास्त होत असते. जर लँड असेल त्याची व्हॅल्युएशन वाढत असते, पण जर ती कार असेल, मशनरी असेल, त्याची व्हॅल्यू काय होणार आहे? ती कमी होणार आहे. द नेक्स्ट concept, that is a dual aspect concept. In that, for every debit there is a credit. थोडक्यात काय की जेव्हा एखादा व्यक्तीकडे जर पैसा येत असेल, सपोज की जर मला फायदा झाला 100 रुपयाने, ओके, माझ्याकडे 100 रुपये जास्त आले किंवा 100 रुपयाचा मला फायदा झाला, म्हणजेच काय की एखाद्या व्यक्तीला नक्कीच 100 रुपयाचं नुकसान झालं असेल किंवा त्या व्यक्तीचं 100 रुपयाने त्याची व्हॅल्यू कमी झाली असेल. म्हणजेच काय की प्रत्येक ट्रान्झॅक्शनला 2 फोल्ड असतात. दॅट इज ड्युएल आस्पेक्ट कॉन्सेप्ट. एक अकाउंट काय होणार आहे? डेबिट होणार आहे आणि एक अकाउंट काय होणार आहे? क्रेडिट होणार आहे. सो 2 साइडेड इफेक्ट ऑन द एक्सटेंट ऑफ सेम अमाऊंट. जर एखादा व्यक्ती 100 रुपयानं फायदा झाला, म्हणजेच काय की दुसरा व्यक्ती 100 रुपयाने नुकसान होईल. दॅट इज अ 2 साइड इफेक्ट और 2 साइडेड इफेक्ट टू द एक्सटेंट ऑफ सेम अमाऊंट. त्याच अमाऊंटला दोघं ठिकाणी झाला, एकीकडे फायदा एकीकडे नुकसान. अँड दिस कॉन्सेप्ट हॅज रिझल्टेड इन अन अकाउंटिंग इक्वेशन दॅट इज assets minus liability is equal to proprietor's claim. The next, that is a revenue recognition concept. The revenue recognition concept मध्ये काय होत असतं की profit should be considered only when realized. ओके, तर revenue recognition concept मध्ये जेव्हा प्रॉफिट तुम्हाला झाला किंवा केव्हा कन्सिडर करणार की जेव्हा तुम्हाला रिअलाईज होतो, जेव्हा तुम्हाला झालेला आहे त्याच वेळेस तो प्रॉफिट तुम्हाला झालेला आहे असं म्हणता येईल. नॉट अँटिसिपेटेड प्रॉफिट शुड बी टेकन क्रेडिट ऑफ. आता सपोज की भविष्यात मला प्रॉफिट मिळेल, ही ॲझम्पशन्सवरती रिव्हेन्यू रिकग्नायझेशन कॉन्सेप्ट चालत नाही. तर तुम्हाला जेव्हा प्रॉफिट झालेला आहे त्याच वेळेस ते रिकग्नाइज होईल, त्याच वेळेस ते रिअलाइज होईल. दॅट इज रिव्हेन्यू रिकग्नायझेशन कॉन्सेप्ट. द नेक्स्ट कॉन्सेप्ट दॅट इज अ मॅचिंग कॉन्सेप्ट. सो इन दॅट एक्सपेन्सेस शुड बी मॅच टू द रिव्हेन्यू ऑफ द ॲप्रोप्रिएट अकाउंटिंग पिरियड. तर ट्राय टू मॅच लॉसेस अँड प्रॉफिट. थोडक्यात काय की बिझनेसला होणारा लॉस, बिझनेसला होणारे प्रॉफिट हे मॅच करायचे. फॉर एक्झाम्पल, सॅलरी पेड इन 2011 रिलेटिंग टू द डिसेंबर 2010 should be treated as expenditure for the year 2010 and not 2011. तर मॅचिंग कॉन्सेप्टमध्ये काय थोडक्यात की जो काही प्रॉफिट, जो काही लॉस असेल तो मॅच करत जायचा, ॲज पॉसिबल ॲज मॅच करत जाणं. दॅट इज नथिंग बट मॅचिंग कॉन्सेप्ट. द नेक्स्ट दॅट इज अ ॲक्युरल कॉन्सेप्ट. आता ॲक्युरल कॉन्सेप्ट इज कन्सर्न विथ द एक्सपेक्टेड फ्युचर कॅश रिसिप्ट अँड पेमेंट. तर ॲक्युरल कॉन्सेप्ट कशाशी निगडीत आहे? तर एक्सपेक्टेड फ्युचर कॅश, की जी फ्युचरमध्ये कॅश मिळणार आहे, फ्युचरमध्ये काहीतरी पेमेंट आपल्याला मिळणार आहे, इट इज कन्सर्न विथ दॅट. अँड मेक रेकॉर्ड ऑफ ऑल एक्सपेन्सेस अँड इन्कम्स रिलेटिंग टू द अकाउंटिंग पिरियड वेदर ॲक्च्युअल कॅश हॅज बीन डिस्बर्स ऑर रिसीव ऑर नॉट. तर काय करायचं आहे की मेक रेकॉर्ड ऑफ ऑल एक्सपेन्सेस, जे काही एक्सपेन्सेस झाले आहे त्याचे रेकॉर्ड करा, ॲज वेल ॲज इन्कम्स विच आर रिलेटेड टू द अकाउंटिंग पिरियड.
तर जे अकाउंटिंग पिरियड, जो 1 वर्षाचा अकाउंटिंग पिरियड आहे, त्याच्यात जे काही एक्सपेन्सेस झाले, त्याच्यात जे काही इन्कम झाली ते लिहित जायचे. वेदर ॲक्च्युअल कॅश हॅज बीन रिसीव्ह ऑर नॉट ऑर डिसबर्स, तर जे काही झालं ते सुद्धा तिथं लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, परचेस अँड सेल ऑफ गुड्स ऑन क्रेडिट और रेंट बट नॉट यील्ड पेड, तर परचेस किंवा सेल केलेलं आहे, रेंट असेल किंवा काही गुड्स परचेस केलेलं आहे, ओके, तर पण कॅश तिथं पेड केली गेलेली नाही आहे, ओके. देन सॅलरी आउटस्टँडिंग, सॅलरी आउटस्टँडिंगमध्ये पेड केली गेलेली नाही, दॅट इज अ ॲक्युरल कॉन्सेप्ट. देन स्टेबल मॉनिटरी युनिट कॉन्सेप्ट. So purchasing power of monetary unit remains same throughout. That is a stable monetary concept. Then accounting conventions. So the term convention is denotes established customs or traditional practice as a guide to the preparation of accounting statement. तर हे कॉन्सेप्ट आणि कन्व्हेन्शन्स मगाशी सांगितलं, तर या कन्व्हेन्शन्स कशासाठी असतात की दे आर यूज टू डिनोट, ते आपल्याला गाईडलाईन करतात, और यूज टू डिनोट इस्टॅब्लिश्ड कस्टम्स और ट्रॅडिशनल प्रॅक्टिस. काही परंपरा ज्या असतात त्या आपल्याला पाळाव्या लागतात, कशासाठी, ॲज अ गाईड टू द प्रिपरेशन ऑफ अकाउंटिंग स्टेटमेंट. सो there are 4 accounting convention, that is the convention of disclosure, materiality, consistency and conservatism. So first, that is the convention of disclosure. So the financial statement should disclose all material information clearly to the reader. तर जे काही ट्रान्झॅक्शन त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये झालेले आहेत विदिन दॅट अकाउंटिंग पिरियड, प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे रेकॉर्ड करणं आवश्यक आहे किंवा प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे रेकॉर्ड केले गेले पाहिजे. स्टेट द फॅक्ट ऑफ चेंज इन अकाउंटिंग पॉलिसीज अँड मेथड्स इफ एनी. तर अकाउंटिंगच्या काही ज्या पॉलिसीज चेंज झाल्या असतील किंवा मेथड्स ज्या चेंज झाल्या असतील त्यासुद्धा रेकॉर्ड करणं किंवा डिस्क्लोज करणं, उघडं करणं हे इम्पॉर्टंट असणार आहे. का? कारण की द कन्व्हेन्शन ऑफ डिस्क्लोजर इम्प्लाईज दॅट ऑल मटेरियल इन्फॉर्मेशन मस्ट बी डिस्क्लोज अँड द अकाउंट आर प्रिपेअर हॉनेस्टली. तर एक प्रामाणिक अकाउंट तिथं तयार करणं इम्पॉर्टंट असणार आहे, अँड विच इज इसेन्शियल दॅट देर शुड बी फुल डिस्क्लोजर ऑफ ऑल इम्पॉर्टंट अँड नेसेसरी इन्फॉर्मेशन अलॉंग विथ द डिटेल्स वाईल प्रिपेअरिंग अ फायनान्शियल स्टेटमेंट. तर जेवढं तुम्ही अकाउंट हॉनेस्टली प्रिपेअर करणार तेवढं तुमचं फायनान्शियल स्टेटमेंट जे असणार आहे, बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे सुद्धा चांगलं बनणार आहे, हे सुद्धा क्लिअर असणार आहे. अँड इट इज बेनिफिशियल फॉर ऑल दोज पर्सन हू आर इंटरेस्टेड इन द बिझनेस टू नो द करेक्ट पोझिशन ऑफ द बिझनेस. तर कन्व्हेन्शन ऑफ डिस्क्लोजर प्रॉपर राहिलं, प्रॉपर पाळलं गेलं तर याच्यामुळे काय होणार आहे, जे फायनान्शियल स्टेटमेंट तयार होणार आहे तर ते कम्प्लिटली क्लिअर असतील, हॉनेस्ट असतील, आणि दॅट स्टेटमेंट इज यूजफुल फॉर आउटसाइडर्स, तर ते दुसऱ्यांसाठी सुद्धा बेनिफिशियल असणार आहे. देन नेक्स्ट, कन्व्हेन्शन ऑफ कन्सिस्टन्सी. सो द सेम अकाउंटिंग प्रिन्सिपल फॉर प्रिपेअरिंग अ फायनान्शियल स्टेटमेंट फॉर डिफरंट पिरियड. तर कन्सिस्टन्सीमध्ये काय होणार आहे की जे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स पाळले जात आहेत तेच अकाउंटिंग प्रिन्सिपल हे पुढे सुद्धा पाळले गेले पाहिजे, त्याच्यात कन्सिस्टन्सी ही मेंटेन झाली पाहिजे. दॅट इज द कन्व्हेन्शन ऑफ कन्सिस्टन्सी. पॉलिसी वन्स ॲडॉप्टेड मस्ट नॉट बी चेंज. तर जे सुरुवातीला कन्व्हेन्शन फॉलो करण्यात आलेली आहे तीच कन्व्हेन्शन, तेच मेथड तुम्हाला फॉलो करायची, त्याच्यात चेंजेस करायचे नाही. ओनली बी चेंज बाय शोईंग द फॅक्ट इन अ ॲन्युअल रिपोर्ट, फॉर एक्झाम्पल डेप्रिसिएशन.
तर जे काही चेंजेस झालेले आहेत तर ते चेंजेस शो करायचं आहे. शोईंग द फॅक्ट इन ॲन्युअल रिपोर्ट, दॅट इज अ डेप्रिसिएशन. देन कॉन्सेप्ट ऑफ कॉन्झर्वॅटिझम. आता कॉन्झर्वॅटिझम म्हणजेच काय की द गाईडलाईन विच चूज फ्रॉम ॲक्सेप्टेबल अकाउंटिंग अल्टरनेटिव्स, the one for recording events or transaction which reports the lieu favorable immediate effect on assets, income and owner's equity. आता कन्व्हेन्शन ऑफ कॉन्झर्वॅटिझम थोडक्यात काय की कॉशन अप्रोच और पॉलिसी ऑफ प्लेस आहे. तर जे काही आपण करणार आहे एक सेफली केलं जाणार आहे. दॅट इज ऑल लॉसेस मस्ट बी प्रोव्हाइडेड बट प्रॉफिट शुड नॉट बी अँटिसिपेटेड. पॉसिबिलिटी ऑफ लॉस टेकन इन टू अकाउंट ॲट द अर्लिएस्ट अँड प्रॉस्पेक्ट ऑफ प्रॉफिट इग्नोर अंटिल इट डज नॉट मटेरियलाइज. तर जास्त फोकस कशावरती केला जाणार आहे, दॅट इज द अँटिसिपेटेड लॉस, दॅट इज पॉसिबिलिटी ऑफ लॉस taken into the consideration, taken into the account at the earliest. जेवढं शक्य होईल more focus on loss than that of profit. That is the convention of conservatism. And last one, that is the convention of materiality. So according to this convention, an items is regards as a material if there is a reason to believe that knowledge of it affects the decision of an informed investor. आता कन्व्हेन्शन ऑफ मटेरियलिटीमध्ये काय होणार आहे की सपोज की नंबर ऑफ इन्ग्रेडियंट किंवा नंबर ऑफ थोडक्यात की मटेरियल असणार आहे, तर ते मटेरियल कॅटेगराईज करून घेतले जाणार आहे. सपोज की पेन, पट्टी, पेन्सिल जे असणार आहे, इट कॅटेगराईज इन टू द स्टेशनरी. ओके. आता नंबर ऑफ रॉ मटेरियल आहे, ऑल दॅट रॉ मटेरियल कॅटेगराईज इन टू वन, दॅट इज अ रॉ मटेरियल. मशनरीचे स्पेअर पार्ट असेल, प्रत्येक स्पेअर पार्टचं अकाउंट वेगळं असणार नाही, तर त्याला काय केलं जाणार आहे, तर त्याला स्पेअर पार्ट अकाउंटमध्ये टाकलं जाणार आहे. नंबर ऑफ मशीन्स असतील तर त्याला काय केलं जाणार आहे, तर त्याला मशीन अकाउंटमध्ये टाकलं जाणार आहे. दॅट इज ओनली सिग्निफिकंट ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. इनसिग्निफिकंट ट्रान्झॅक्शन शुड नॉट और शुड फाइंड नो प्लेस इन द बुक्स ऑफ अकाउंट. तर जे ट्रान्झॅक्शन सिग्निफिकंट आहे त्यालाच रेकॉर्ड केलं जाणार आहे. इनसिग्निफिकंट ट्रान्झॅक्शन हे रेकॉर्ड केलं जाणार नाही. दिस इज ऑल अबाउट अकाउंटिंग कॉन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन. थँक्यू.